मित्रांनो, अशाच कथा ऐकत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि साथ द्या. माझ्या आयुष्यातला तो शनिवार कधीच विसरता येणार नाही, कारण त्या दिवशी नियतीनं माझा जो काही अहंकार मोडला तो आजही डोळ्यासमोर आला की काळजात चरर्र होतं आणि सगळं शरीर थरथरायला लागतं. सकाळी 9 वाजता जेव्हा मी आरशासमोर उभा राहून माझा 2 लाखांचा इटालियन सूट नीट करत होतो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की काही तासांनंतर मी ज्या आरशात बघतोय त्या प्रतिमेची मलाच घृणा वाटायला लागणार आहे. मी समीर, एका मल्टीनॅशनल कंपनीचा रिजनल मॅनेजर, ज्याच्या एका सिग्नेचरवर करोडोंचे व्यवहार व्हायचे आणि जो फक्त ब्रँडेड आयुष्यावर विश्वास ठेवायचा. पण आज माझ्या आयुष्याचा हा डामडोल एका साध्या फाटक्या धोत्रासमोर गुडघे टेकणार होता. माझी होणारी पत्नी रिया, जी एका मोठ्या बिल्डरची मुलगी होती, तिच्यासोबत आज शहरातल्या सगळ्यात आलिशान हॉटेलमध्ये द ग्रँड रॉयलमध्ये माझं लंच ठरलं होतं आणि त्यामागचा उद्देश होता लग्नापूर्वीची एक औपचारिक भेट. पण या सगळ्यात एक अडचण होती, ती म्हणजे माझे बाबा, जे कालच अचानक गावातून शहरात आले होते. बाबांचे शहरात येणे मला अजिबात आवडले नव्हते, कारण त्यांच्या त्या गावंढळ वागण्याने आणि साध्या राहणीमानाने माझ्या हायफाय इमेजला धक्का बसेल अशी मला नेहमी भीती वाटायची. बाबांना हॉटेलमध्ये घेऊन जाणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखं होतं. पण आईने फोन करून तंबी दिली होती की बाबांना एकटं सोडू नकोस, म्हणून मी नाईलाजाने त्यांना सोबत घेतलं होतं. आम्ही जेव्हा हॉटेलच्या गेटवर उतरलो तेव्हा वॉचमनने सुद्धा बाबांकडे असं बघितलं जणू काही एखादा भिकारी चुकून या 7 तारांकित जगात आला आहे. आणि तिथूनच माझ्या कपाळावर आठ्या पडायला सुरुवात झाली होती. बाबांच्या अंगावर ते जुनं झालेलं, कोपराजवळ थोडंसं फाटलेलं पांढरं धोतर, खांद्यावर एक जुनी मळकट उपरणं आणि पायात चामड्याच्या साध्या चपला होत्या, ज्यांचा आवाज त्या हॉटेलच्या संगमरवरी जमिनीवर खूपच कर्कश वाटत होता. रिया तिथे आधीच पोहोचली होती आणि जेव्हा तिने मला बाबांसोबत पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात बदलले. तिने मला हलकेच बाजूला घेऊन विचारलं की समीर, हे कोण आहेत? आणि त्या क्षणी माझ्या आतल्या सैतानाने जागा घेतली. मी अत्यंत निर्लज्जपणे खोटं बोललो की हे आमच्या गावातले एक जुने नोकर आहेत, जे काही कामासाठी शहरात आले आहेत, म्हणून मी त्यांना जेवायला सोबत आणलंय. बाबांनी हे ऐकलं होतं की नाही मला माहीत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं, जे मला त्यावेळी खूप टोचत होतं. आम्ही टेबलवर बसलो. आजूबाजूला शहरातली मोठी श्रीमंत माणसं होती. काचेची भांडी आणि चांदीचे चमचे चमकत होते आणि बाबांना साधं पाणी पिण्यासाठी ग्लास कसा पकडावा हे कळत नव्हतं. जेव्हा मेन्यू कार्ड आलं तेव्हा बाबांना त्यातलं काहीच समजत नव्हतं आणि मी फक्त रियाना इम्प्रेस करण्यासाठी सगळ्यात महागड्या डिशेस ऑर्डर केल्या होत्या. जेवण सुरू झालं आणि खरी फजिती तिथून सुरू झाली, कारण बाबांना चमच्याने खाण्याची सवय नव्हती. त्यांनी आपल्या हाताने खायला सुरुवात केली आणि वयोमानानुसार त्यांच्या हाताला जो कंप सुटत होता, त्यामुळे अन्नाचे कण त्यांच्या धोत्रावर आणि त्या पांढऱ्या शुभ्र टेबल क्लॉथवर पडू लागले. बाजूच्या टेबलवरचे माणसं एकमेकांकडे बघून हसू लागली. काही जण नाकाला रुमाल लावत होते आणि मला असं वाटत होतं की मी आत्ताच्या आत्ता जमिनीखाली गाडल्या गेलो तर बरं होईल. मी बाबांना दात ओठ खाऊन हळू आवाजात म्हणालो की बाबा, काय करताय हे? जरा नीट खा, नाहीतर इथून उठा. पण बाबांच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती, जणू काही त्यांना माझ्या या शब्दांची सवय झाली होती. रियाने सुद्धा तिरस्काराने आपली खुर्ची थोडी लांब सरकवली आणि मला म्हणाली की समीर, तुला यांना इथे आणायची काय गरज होती? माझी इज्जत घालवलीस तू आज. जेवण कसं बसं संपलं. माझे डोळे फक्त बिलाकडे लागून राहिले होते, कारण मला इथून लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. वेटर बिल घेऊन आला. 7 ते 8 हजार रुपयांचं बिल होतं आणि मी दिमाखात खिशात हात घातला. पण अचानक माझ्या अंगातून एक थंड लहर गेली, कारण माझं पाकीट खिशात नव्हतं. मी घामेघूम झालो. गाडीत पाकीट विसरलं होतो आणि मोबाईलमध्ये सुद्धा बॅटरी नसल्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणं शक्य नव्हतं. हॉटेलच्या मॅनेजरने माझी अवस्था ओळखली होती आणि त्याने आपल्या बाउन्सरला खूण केली. रियाकडे पैसे मागण्याची माझी हिंमत नव्हती आणि तिने सुद्धा नजर फिरवून घेतली होती. हॉटेलमध्ये शांतता पसरली होती. सगळे माझ्याकडे एका गुन्हेगारासारखं बघत होते. माझी ती ब्रँडेड प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती आणि तेवढ्यात एक असा चमत्कार घडला ज्याने माझ्या काळजाचे तुकडे केले. बाबाजी आत्तापर्यंत शांत बसले होते. त्यांनी आपल्या त्या फाटक्या धोत्राच्या आत असलेल्या एका गुप्त खिशाला हात घातला आणि एक जुनी मळकट कापडी पिशवी बाहेर काढली. त्या पिशवीतून त्यांनी एक एक करून 500च्या नोटा बाहेर काढल्या, ज्या खूप जपून ठेवल्यासारख्या वाटत होत्या, आणि त्यांनी वेटरच्या हातात ते पैसे ठेवले. बाबा मॅनेजरकडे बघून अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाले की साहेब,
माझ्या मुलाने खूप कष्ट करून हे नाव कमावलंय. त्याच्याकडे आज पैसे नसतील, पण त्याची ही इज्जत या हॉटेलच्या बिलापेक्षा खूप मोठी आहे. हे उरलेले पैसेसुद्धा तुम्हीच ठेवा, पण माझ्या पोराला पुन्हा कधी असं नजरेने खाली पाडू नका. संपूर्ण हॉटेलमध्ये सन्नाटा पसरला होता. रियाचे डोळे विस्फारले होते आणि मी मात्र एखाद्या मेलेल्या माणसासारखा तिथे उभा होतो. कारण ज्या बापाची मला 5 मिनिटांपूर्वी लाज वाटत होती, त्याच बापाने आज माझी गहाण पडलेली इज्जत त्याच्या आयुष्यभराच्या कमाईतून सोडवली होती. पण ही तर फक्त सुरुवात होती, कारण खरी धक्कादायक गोष्ट तर बाबांच्या त्या पिशवीत अजून दडलेली होती, जी आता बाहेर येणार होती. माझ्या हातापायांतलं त्राणच गेल्यासारखं झालं होतं. ज्या बापाच्या फाटक्या कपड्यांची मला लाज वाटत होती, त्यांनीच माझ्या अहंकाराचं रक्षण केलं होतं. पण परिस्थिती तिथेच थांबली नव्हती. हॉटेलमधले लोक जे मघाशी कुजबुजत होते, ते आता माना खाली घालून बसले होते. आणि रियाचा चेहरा तर रागाने आणि अपमानाने लाल झाला होता. तिने तिची बॅग उचलली आणि माझ्याकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकला. तिला वाटलं होतं की मी कुणीतरी खूप मोठा खानदानी श्रीमंत आहे, पण बाबांच्या त्या कापडी पिशवीने आमचं खरं वास्तव सगळ्यांसमोर आणलं होतं. बाबांनी वेटरला पैसे दिले आणि ते हळूच उठले. पण उठताना त्यांच्या त्या जुन्या पिशवीतून काहीतरी खाली पडलं. ते एक पाकीट होतं. मी वाकून ते पाकीट उचललं आणि पाहिलं तर ते माझंच पाकीट होतं, जे मी गाडीत विसरलोय असं मला वाटत होतं. माझ्या काळजात धस्स झालं. मी बाबांकडे पाहिलं आणि विचारलं की हे तुमच्याकडे कसं आलं. तेव्हा बाबांनी माझ्या डोळ्यात न पाहता शांतपणे सांगितलं की तू जेव्हा गाडीतून उतरत होतास तेव्हाच हे पाकीट खाली पडलं होतं. मी तुला हाक मारली, पण तू ऐकलं नाहीस. आणि हॉटेलच्या गेटवर जेव्हा मी तुला हे द्यायला आलो, तेव्हा तुम्हाला नोकर म्हणून ओळख करून दिलीस. बाबांचे ते शब्द माझ्या छातीत एखाद्या तलवारीसारखे घुसले. त्यांनी माझं पाकीट माझ्याकडे दिलं नाही, कारण त्यांना बघायचं होतं की त्यांचा मुलगा कठीण प्रसंगात काय करतो. पण मी मात्र स्वतःला सिद्ध करण्याऐवजी स्वतःच्या बापालाच नाकारलं होतं. रिया तिथेच उभी होती. तिने जेव्हा पाहिलं की माझ्याकडे पाकीट होतं, पण मी ते बाबांकडे आहे हे ओळखू शकलो नाही, तेव्हा ती ओरडली की समीर, तू इतका खालच्या पातळीचा माणूस आहेस असं मला वाटलं नव्हतं. तू तुझ्या बापाला नोकर म्हणतोस आणि त्यांच्याकडे पैसे असूनही त्यांना अपमानित करतोस. रिया तिथून तरातरा निघून गेली. तिने लग्न मोडल्याचे संकेत दिले होते, पण त्या क्षणी मला रियाच्या जाण्याचं दुःख नव्हतं. मला दुःख होतं ते माझ्या समोर उभ्या असलेल्या त्या डोंगरा एवढ्या माणसाचं, ज्याला मी मघाशी तुच्छ लेखलं होतं. हॉटेलचा मॅनेजर जो मघाशी माझ्यावर खेकसणार होता, तो आता बाबांच्या जवळ आला आणि त्याने चक्क बाबांचे पाय शिवून नमस्कार केला. तो म्हणाला की बाबा, आजच्या काळात तुमच्यासारखा बाप शोधून सापडणार नाही, जो मुलाच्या अपमानाचा बदला न घेता त्याची इज्जत वाचवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो. बाबांनी फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि मला म्हणाले की चल समीर, आता खूप उशीर झालाय, घरी आई वाट पाहत असेल. आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. बाहेर कडक ऊन होतं, पण मला मात्र थंडी वाजल्यासारखं वाटत होतं. मी गाडीची चावी काढली आणि बाबांना म्हणालो की बाबा गाडीत बसा, पण बाबांनी नकार दिला. ते म्हणाले की समीर, तू तुझ्या मोठ्या गाडीतून जा, मी एसटीने निघतो, कारण माझ्या फाटक्या धोत्रामुळे तुझ्या गाडीच्या सीट खराब होतील. मला रडू कोसळलं. मी तिथेच रस्त्यावर गुडघ्यावर बसलो आणि बाबांचे पाय धरले, पण बाबांनी मला उठवलं नाही. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक प्रकारची अतीव वेदना होती जी शब्दांत मांडता येणार नव्हती. त्यांनी त्या कापडी पिशवीतून अजून एक कागद काढला, जो अत्यंत जुना होता, आणि तो माझ्या हातात दिला. मी तो कागद उघडून पाहिला आणि माझे डोळे विस्फारले. ती आमच्या गावच्या जमिनीची कागदपत्र होती, पण त्यावर कोणाच्या तरी कर्ज होतं, आणि ते कर्ज फेडण्यासाठी बाबांनी आज हे पैसे शहरात आणले होते. म्हणजे ज्या पैशांनी बाबांनी हॉटेलचं बिल भरलं होतं, ते पैसे त्यांच्या जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी होते. आणि मी माझ्या एका वेळच्या फुशारकीसाठी त्यांच्या आयुष्याची कमाई उडवली होती. मी सुन्न झालो होतो. मला आता कळलं होतं की मी फक्त पैसा कमावला होता, पण संस्कार आणि माणुसकीच्या बाबतीत मी अजूनही भिकारीच होतो. बाबा तिथून वळले आणि एसटी स्टँडच्या दिशेने चालायला लागले. त्यांचा तो झुकलेला खांदा आणि फाटकं धोतर मला आता कोणत्याही महागड्या सूटपेक्षा जास्त तेजस्वी वाटत होतं. मी गाडीत बसलो आणि त्यांच्या मागे गेलो, पण स्टँडवर पोहोचण्यापूर्वीच मला माझ्या ऑफिसमधून एक फोन आला. तो फोन माझ्या आयुष्यातलं दुसरं वादळ घेऊन येणार होता, कारण ज्या कंपनीचा मी मॅनेजर होतो तिथे काहीतरी मोठा घोटाळा झाला होता आणि माझं नाव त्यात गोवलं गेलं होतं. ऑफिसमधून आलेला तो फोन म्हणजे जणू माझ्या विस्कटलेल्या आयुष्यावर पडलेली वीज होती. समोरून माझा असिस्टंट घाईघाईने बोलत होता की समीर सर, हेड ऑफिसमधून ऑडिट टीम आली आहे
आणि तुमच्या खात्यातून झालेल्या 10 लाखांच्या संशयास्पद व्यवहाराबद्दल चौकशी सुरू झाली आहे. पोलीससुद्धा तिथे पोहोचण्याची शक्यता आहे. माझे हात थरथरायला लागले. एकीकडे वडिलांचा केलेला अपमान आणि दुसरीकडे करिअरवर आलेलं हे संकट. मला काहीच सुचत नव्हतं. मी स्टँडवर पोहोचलो तेव्हा बाबा एका बाकावर शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मगाशी घडलेल्या प्रकाराचा कोणताही लवलेश नव्हता. जणू काही आपल्या मुलाने केलेला अपमान त्यांनी पचवून टाकला होता. मी त्यांच्याजवळ धावत गेलो आणि ओरडलो की बाबा, मला वाचवा, ऑफिसमध्ये काहीतरी मोठं कारस्थान झालंय आणि मला त्यात अडकवलं जातंय. बाबांनी संथपणे माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत भीती नव्हती तर एक खोल विचार होता. त्यांनी विचारलं की समीर, तू खरोखर काही चुकीचं केलं आहेस का? आणि मी प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा, मी पैशांचा कोणताही गैरव्यवहार केला नाही, पण कोणाचं तरी हे कारस्थान आहे. बाबा उठले आणि म्हणाले की चल मग तुझ्या ऑफिसला. जर तू खरं बोलत असशील तर कुणाची हिंमत नाही तुला हात लावण्याची. आम्ही ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथे आधीच पोलिसांची गाडी उभी होती. माझे सहकारी माझ्याकडे अशा नजरेने बघत होते जणू मी एखादा गुन्हेगार आहे. ऑफिसच्या आत गेल्यावर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि पोलीस इन्स्पेक्टर मला जाब विचारू लागले. त्यांनी पुराव्यादाखल माझ्या केबिनमधून सापडलेली एक फाईल दाखवली ज्यावर माझ्या खोट्या सह्या होत्या. मी ओरडून सांगत होतो की ही सही माझी नाही, पण कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं. रियाचे वडील, जे या कंपनीचे शेअर होल्डर होते, ते सुद्धा तिथे आले होते आणि त्यांनी रियाला झालेला अपमान डोळ्यासमोर ठेवून आगीत तेल ओतण्याचं काम केलं. ते म्हणाले की जो मुलगा आपल्या बापाला नाकारू शकतो तो कंपनीला फसवणारच. इन्स्पेक्टर मला ताब्यात घेणार इतक्यात बाबा पुढे आले. त्यांनी त्या इन्स्पेक्टरला थांबवलं आणि सांगितलं की साहेब, माझा मुलगा खोटं बोलत नाहीये आणि हे सिद्ध करण्यासाठी मला फक्त 10 मिनिटं द्या. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हा साधा गाववाला माणूस काय करणार. बाबांनी त्यांच्या त्या जुन्या पिशवीतून एक मोबाईल काढला जो मी त्यांना मागच्या वर्षी दिला होता, पण त्यांना तो वापरता येत नाही असं मी समजायचो. बाबांनी त्या मोबाईलमधलं एक रेकॉर्डिंग लावलं. त्यात माझा ज्युनियर आणि रियाचे वडील यांच्यातलं संभाषण होतं, ज्यात ते मला फसवण्याबद्दल बोलत होते. खरं तर बाबा काल जेव्हा माझ्या केबिनमध्ये मला भेटायला आले होते तेव्हा चुकून त्यांचा फोन तिथेच राहिला होता आणि त्यात रेकॉर्डिंग सुरू राहिलं होतं. तो पुरावा समोर येताच पोलिसांची दिशा बदलली. रियाच्या वडिलांचे चेहरे पांढरे पडले आणि माझा ज्युनियर तिथून पळायचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. माझी निर्दोषता सिद्ध झाली होती, पण माझ्या मनावरचं तो ओझं मात्र वाढतच होतं. ज्या बापाला मी जगासमोर कमी लेखलं, ज्यांना मूर्ख समजलं, त्यांनीच केवळ त्यांच्या साधेपणाने आणि सतर्कतेने माझं करिअर वाचवलं होतं. बोर्ड मीटिंग संपली. लोक माझी माफी मागू लागले, पण मला कोणाचंच काही पडलं नव्हतं. मी धावत जाऊन बाबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि ओक्साबोक्शी रडू लागलो. बाबांनी फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की समीर, कपडे फाटके असले तरी चालेल, पण नियत साफ असावी लागते. तू शहर शिकला, पण माणूस वाचायला अजून विसरलायस. मी त्यांना घरी घेऊन गेलो, पण तिथे पोहोचल्यावर घराला कुलूप होतं आणि दारावर एक नोटीस चिकटवली होती, ज्याने माझे पाय पुन्हा एकदा थरथरले. दारावरची ती नोटीस पाहताच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली, कारण ती बँक जप्तीची नोटीस होती. मी ज्या आलिशान फ्लॅटमध्ये राहत होतो आणि ज्याचं प्रदर्शन मी रियासमोर केलं होतं, तो फ्लॅट प्रत्यक्षात मी कर्जाच्या डोंगरावर उभा केला होता. EMIचे हप्ते थकल्यामुळे बँकेने आज ताबा घेतला होता आणि आता मला जाणीव झाली की माझ्याकडे स्वतःचं म्हणायला काहीच उरलं नव्हतं. मी रडत बाबांकडे बघितलं आणि विचारलं की आता आपण कुठे जाणार. तेव्हा बाबा अजिबात डगमगले नाहीत. ते फक्त हसले आणि म्हणाले की समीर, ज्या घराचा पाया खोट्या प्रतिष्ठेवर असतो ते घर कधी ना कधी कोसळणारच होतं. चांगलं झालं, आज हे ओझं उतरलं. मी विचार केला होता की बाबा आता मला ओरडतील किंवा टोमणे मारतील, पण त्यांनी शांतपणे आपले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाले की जोपर्यंत तुझ्या बापाचं हे फाटकं धोतर आणि त्या खिशातली कष्टाची कमाई शाबूत आहे, तोपर्यंत तुला रस्त्यावर झोपायची वेळ येणार नाही. त्यांनी मला गाडीत बसायला सांगितलं आणि आम्ही शहराच्या बाहेर एका जुन्या चाळीसमोर येऊन थांबलो. मला कळेना की आम्ही इथे का आलोय, पण बाबांनी एका खोलीचं कुलूप उघडलं. ती खोली छोटी होती, पण अत्यंत स्वच्छ होती. बाबा म्हणाले की समीर, जेव्हा तू शहरात आलास आणि मोठा साहेब झालास तेव्हाच मला वाटलं होतं की तू कधीतरी गडगडणार. म्हणून मी तुझ्या नकळत तुझ्याच पगारातले थोडे थोडे पैसे बाजूला काढून ही एक हक्काची जागा तुझ्या नावाने घेऊन ठेवली होती. मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची लाज वाटायला लागली, कारण मी ज्या बापाला नोकर म्हणालो होतो त्यांनीच माझ्या भविष्याची एवढी मोठी तरतूद करून ठेवली होती. आम्ही त्या खोलीत गेलो. तिथे आईचा एक मोठा फोटो होता, ज्याला पाहून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मला सांगितलं की समीर, आज रिया तुला सोडून गेली,
कारण तिचं प्रेम तुझ्या हुद्द्यावर होतं, तुझ्यावर नाही. पण नाती अशी नसतात. मी सुन्न होऊन तिथेच जमिनीवर बसलो. एसीमध्ये राहण्याची सवय असलेल्या मला त्या छोट्या खोलीतल्या फॅनचा आवाजसुद्धा सहन होत नव्हता. पण बाबा मात्र तिथे सुखात होते. रात्रीचे 12 वाजले असतील आणि अचानक माझ्या फोनवर रियाचा मेसेज आला. तिला वाटलं होतं की मी पुन्हा कामावर रुजू झालो असेन आणि सगळं ठीक झालं असेल. तिने माफी मागितली होती आणि लग्नाबद्दल पुन्हा बोलायचं होतं. मी तो मेसेज बाबांना दाखवला. मला वाटलं बाबा म्हणतील की तिला माफ कर, पण बाबांनी जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला. ते म्हणाले की समीर, जी मुलगी तुझ्या बापाच्या फाटक्या कपड्यांना बघून तुझा हात सोडू शकते, ती उद्या तुझ्या गरिबीत तुला विष द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. तिला आत्ताच तुझ्या आयुष्यातून कायमचं बाद कर. मी रियाचा नंबर ब्लॉक केला आणि पहिल्यांदाच मला एक वेगळं समाधान मिळालं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा पाहिलं की बाबा खोलीत नव्हते. टेबलावर फक्त त्यांची ती जुनी कापडी पिशवी होती आणि त्यात एक चिठ्ठी होती. मी ती चिठ्ठी वाचली आणि माझे हातपाय थंड पडले. कारण बाबांनी त्यात लिहिलं होतं की त्यांनी त्यांच्या जमिनीचा तो तुकडा आधीच विकला होता आणि ते पैसे माझ्या ऑफिसच्या त्या 10 लाखांच्या घोटाळ्याची भरपाई करण्यासाठी त्यांनी तयार ठेवले होते. पण आता त्यांची गरज नाही असं समजून ते गावाकडे निघून गेले होते. पण त्या चिठ्ठीच्या शेवटी जे लिहिलं होतं ते वाचून मी तातडीने रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावलो. कारण बाबांना एक असा आजार होता जो त्यांनी आत्तापर्यंत माझ्यापासून लपवून ठेवला होता. स्टेशनवर पोहोचलो तेव्हा गर्दी प्रचंड होती, पण माझे डोळे फक्त त्या पांढऱ्या धोत्राचा शोध घेत होते. काळजात धडधड वाढत होती, कारण चिठ्ठीत बाबांनी त्यांच्या कॅन्सरबद्दल लिहिलं होतं, जो आता शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. त्यांना माहीत होतं की त्यांच्याकडे जास्त वेळ नाही आणि म्हणूनच ते मला शेवटचं भेटायला शहरात आले होते. पण मी मात्र त्या मौल्यवान वेळेचा वापर त्यांचा अपमान करण्यात घालवला होता. मी धावत पळत प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पोहोचलो तेव्हा गाडी सुटायलाच लागली होती. मला लांबून बाबा खिडकीपाशी बसलेले दिसले. त्यांचे डोळे मिटलेले होते आणि चेहरा कमालीचा शांत होता. मी ओरडलो, बाबांना हाक मारली, पण गाडीने वेग घेतला होता. मी जीवाच्या आकांताने गाडीचा पाठलाग केला आणि कसाबसा एका डब्यात चढलो. गर्दीतून वाट काढत मी बाबांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या पायाशी कोसळून रडायला लागलो. डब्यातले लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते, पण मला आज कोणाचीच पर्वा नव्हती. बाबांनी डोळे उघडले. मला समोर बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा आली. त्यांनी थरथरत्या हाताने माझं डोकं उचललं आणि म्हणाले की वेड्या, एवढा कशाला धावलास? मी कुठे लांब जाणार होतो? मी हुंदके देत विचारलं की बाबा, एवढं मोठं दुखणं तुम्ही माझ्यापासून का लपवलं? तेव्हा ते म्हणाले की तुला आधीच तुझ्या कामाचं आणि त्या रियाचं इतकं ओझं होतं की त्यात माझ्या मरणाची भर मला टाकायची नव्हती. मी त्यांना घेऊन पुढच्याच स्टेशनवर उतरलो आणि लगेच शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली आणि मला बाजूला नेऊन सांगितलं की समीर सर, परिस्थिती खूप हाताबाहेर गेली आहे, पण त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच ते अजूनही तग धरून आहेत. हॉस्पिटलच्या त्या बेडवर पडलेले बाबा कितीतरी लहान वाटत होते. त्यांच्या त्या फाटक्या धोत्राची जागा आता निळ्या हॉस्पिटलच्या गाऊनने घेतली होती आणि तो बदल पाहून माझं हृदय पिळवटून निघत होतं. मी तिथेच बाहेरच्या बाकावर बसलो असताना मला ऑफिसमधून पुन्हा फोन आला. बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी मला पुन्हा कामावर येण्याची विनंती केली होती आणि पगारही वाढवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. पण आता मला त्या पैशांचा आणि हुद्द्याचा मोह राहिला नव्हता. मी फोन कट केला आणि ठरवलं की आता उरलेले दिवस फक्त बाबांची सेवा करायची. पण त्याचवेळी हॉस्पिटलच्या कॅश काउंटरवर मला बोलावण्यात आलं. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या वडिलांनी हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच स्वतःचा एक विमा उतरवला होता आणि त्याची सर्व रक्कम तुमच्या नावे केली आहे. म्हणजे मरता मरताही हा माणूस माझ्यासाठी पैशांची तरतूद करून गेला होता. मी सुन्न होऊन बाबांच्या खोलीत गेलो. ते ग्लानीत होते, पण त्यांच्या तोंडातून एकच शब्द येत होता, माती. त्यांना गावाकडच्या आपल्या मातीत जायचं होतं. मी डॉक्टरांशी बोलून त्यांना ॲम्ब्युलन्सने गावी न्यायचा निर्णय घेतला. गावी पोहोचलो तेव्हा पावसाची रिमझिम सुरू होती आणि आमच्या जुन्या घराच्या पडवीत बाबांना जेव्हा झोपवलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते मी मगाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कधीच पाहिलं नव्हतं. गावचे लोक जमा झाले होते. ज्यांना मी कधी काळी तुच्छ समजायचो तेच लोक आज बाबांच्या सेवेसाठी रात्रभर जागे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी मला जवळ बोलावलं आणि त्यांच्या उशीखाली असलेली एक जुनी चावी माझ्या हातात दिली. ती चावी आमच्या शेतातल्या त्या जुन्या कोठाराची होती. त्यांनी सांगितलं की समीर, तिथे गेल्यानंतर तुला कळेल की तुझा बाप खरोखर कोण होता.
मला वाटलं होतं तिथे काही दागदागिने किंवा पैसे असतील, पण जेव्हा मी ते कोठार उघडलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे जे होतं ते कोणत्याही सोन्या नाण्यांपेक्षा भयानक आणि तितकंच धक्कादायक होतं. मी थरथरत्या हाताने ते जुनं कोठार उघडलं आणि आतलं दृश्य बघून माझ्या मेंदूची नस जणू फाटतीये असं मला वाटू लागलं. कारण तिथे कुठलीही संपत्ती किंवा पैसे नव्हते, तर तिथे भिंतीवर शेकडो फोटो आणि फाईल्स मांडून ठेवल्या होत्या, ज्या माझ्या आयुष्याचा एक एक तपशील मांडत होत्या. मी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तेव्हा कळलं की मी लहानाचा मोठा होत असतानाचा प्रत्येक प्रसंग बाबांनी कॅमेऱ्यात टिपला होता. पण धक्कादायक गोष्ट ही होती की त्या फोटोंच्या बाजूला काही अशा व्यक्तींचे फोटो होते ज्यांना मी आजवर माझे हितचिंतक समजत होतो. त्यात माझ्या ऑफिसचे मालक, रियाचे वडील आणि माझा तो विश्वासू ज्युनियर यांचा समावेश होता. त्या भिंतीवर एक मोठा चार्ट बनवला होता, ज्या त्या सर्वांनी मिळून मला कसं फसवून माझ्या नावावर बेकायदेशीर मालमत्ता जमवलीये याचा पूर्ण कच्चा चिठ्ठा बाबांनी जमा केला होता. म्हणजे ज्या ऑफिसमध्ये मी स्वतःला शहाणा समजत होतो तिथे माझं शोषण सुरू होतं आणि बाबा गावात बसून माझ्या नकळत माझी ढाल बनून लढत होते. मला धक्का बसला जेव्हा मी पाहिलं की बाबांनी त्यांच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ठेवलेले पैसे प्रत्यक्षात माझ्यावर येणाऱ्या एका मोठा कायदेशीर संकटाचे पुरावे गोळा करण्यासाठी खाजगी डिटेक्टिव्हला दिले होते. कोठाराच्या एका कोपऱ्यात एक जुनी डायरी होती. ती मी उघडली आणि वाचू लागलो. त्यात बाबांनी लिहिलं होतं की समीरला वाटतंय की मी साध्या धोत्रातला अशिक्षित माणूस आहे, पण त्याला हे माहीत नाही की याच फाटक्या धोत्रातून मी त्याला जगाशी लढण्यासाठी तयार केलंय. पण आज तो ज्या लोकांवर विश्वास ठेवतोय तेच लोक त्याला तुरुंगात पाठवण्याची तयारी करत आहेत. म्हणून मी स्वतःचा आजार लपवून या सगळ्यांच्या मागे लागलो होतो. मी सुन्न होऊन तिथेच बसलो. मला आत्ता कळलं होतं की हॉटेलमध्ये जेव्हा बाबांनी पैसे काढले तेव्हा तो फक्त बिल भरण्याचा प्रयत्न नव्हता, तर ती रियाच्या वडिलांना दिलेली एक चेतावणी होती की माझ्या मुलाचा बाप अजून जिवंत आहे. डायरीच्या शेवटच्या पानात बाबांनी एक अत्यंत भयानक खुलासा केला होता, ज्याने माझ्या रक्ताचं पाणी झालं. त्यात लिहिलं होतं की ज्या कंपनीत मी काम करत होतो ती कंपनी प्रत्यक्षात माझ्या वडिलांच्या मालकीच्या जमिनीवर एका फसवणुकीच्या कराराने उभे राहिली होती आणि बाबांनी इतकी वर्ष शांत राहून फक्त माझ्या करिअरसाठी ती जमीन त्यांच्या ताब्यात राहू दिली होती. पण आता जेव्हा त्यांनी मलाच फसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाबांनी त्यांचे सर्व अस्त्र बाहेर काढले होते. मी धावत पुन्हा घराकडे गेलो, कारण मला आता कळलं होतं की बाबांना वाचवणं फक्त वैद्यकीयदृष्ट्या गरजेचं नव्हतं, तर मला त्यांची माफी मागायला हवी होती. पण जेव्हा मी पडवीत पोहोचलो तेव्हा गावचे सरपंच तिथे उभे होते आणि त्यांच्या हातात एक लिफाफा होता जो बाबांनी मला द्यायला सांगितला होता. बाबांच्या खोलीतून जोरात खोकण्याचा आवाज येत होता आणि जेव्हा मी आत डोकावून पाहिलं तेव्हा मला दिसलं की बाबा रक्ताच्या उलट्या करत होते, पण त्यांच्या हातात अजूनही तो पेन होता आणि ते काहीतरी लिहित होते. मी विचारलं, बाबा हे काय आहे? तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक असा कागद सरकवला ज्यावर माझ्या आयुष्याचा पुढचा संपूर्ण प्लॅन आणि त्या गुन्हेगारांना शिक्षा कशी द्यायची याची कायदेशीर पद्धत लिहिली होती. पण त्याच क्षणी घराबाहेर 2 काळ्या गाड्या येऊन थांबल्या आणि त्यातून रियाचे वडील काही गुंडांसोबत खाली उतरले. त्यांच्या हातात काही कोरे कागद होते ज्यावर त्यांना बाबांच्या सह्या हव्या होत्या. आणि तेव्हा मला कळलं की आजची रात्र ही फक्त जीवन मरणाची नाही, तर माझ्या बापाच्या स्वाभिमानाची शेवटची लढाई ठरणार होती. बाहेर गाड्यांचा आवाज ऐकताच बाबांच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली. ते मरणाच्या दारात असूनही त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. उलट एक असा आत्मविश्वास होता जो मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. रियाचे वडील आणि त्यांचे गुंड जेव्हा घरात घुसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. त्यांना वाटलं होतं की हा म्हातारा आता शेवटचा झटका मोजतोय आणि या संधीचा फायदा घेऊन ते उर्वरित जमिनीचे कागदपत्र बळकावू शकतील. रियाचे वडील माझ्यासमोर उभे राहिले आणि ओरडून म्हणाले की समीर, तुझ्या बापाच्या या एका चुकीच्या सह्यांमुळे तू आणि तुझा बाप दोघेही रस्त्यावर याल. जर तुला तुझं करिअर आणि आयुष्य वाचवायचं असेल तर ह्या म्हाताऱ्याला सांग की चुपचाप सह्या करायला. मला राग अनावर झाला होता. मी त्यांच्यावर धावून जाणार इतक्यात बाबांनी माझा हात पकडला. त्यांच्या हाताची पकड आजही तितकीच घट्ट होती. बाबांनी अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न केला आणि वयोमानानुसार झुकलेल्या शरीरानं ते त्या बिल्डरसमोर ताठ उभे राहिले. त्यांनी त्यांच्या त्या फाटक्या धोत्राच्या खिशातून एक छोटासा पेनड्राईव्ह काढला आणि रियाच्या वडिलांच्या समोर धरला. बाबांचा आवाज खणखणीत होता,
ते म्हणाले की या पेनड्राईव्हमध्ये तुमच्या त्या सर्व बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे आहेत जे तुम्ही गेल्या 10 वर्षात केले आहेत. इतकंच नाही तर समीरला अडकवण्यासाठी तुम्ही जे काही कटकारस्थान केलं त्याचं CCTV फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा यात आहे. रियाच्या वडिलांचा चेहरा क्षणात पांढरा पडला. त्यांचा तो माज जणू हवेत विरून गेला, कारण त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा गावातला म्हातारा इतका मोठा सापळा रचू शकतो. बाबा पुढे म्हणाले की तुम्हाला वाटलं ना की हा म्हातारा फक्त फाटकी धोतर घालतो आणि त्याला काही समजत नाही, पण लक्षात ठेवा, ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीने मला पेरायला आणि गाडायला दोन्ही शिकवलंय. रियाच्या वडिलांनी गुंडांना इशारा केला, पण त्याच वेळी घराबाहेर अचानक पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. खरं तर बाबांनी आधीच पोलिसांना सर्व पुरावे पाठवून दिले होते आणि त्यांना गावी बोलावून घेतलं होतं. पोलीस आत आले आणि त्यांनी रियाच्या वडिलांना आणि त्यांच्या माणसांना ताब्यात घेतलं. जाताना रियाचे वडील माझ्याकडे बघून म्हणाले की समीर, तुला वाटतंय तू जिंकलास, पण तू तुझा बाप आज गमावणार आहेस. त्यांचं हे वाक्य माझ्या काळजाला आरपार चिरून गेलं, कारण बाबांना पुन्हा रक्ताची उलटी झाली होती आणि ते जमिनीवर कोसळले होते. मी त्यांना सावरलं. पोलिसांची मदत घेऊन आम्ही पुन्हा त्यांना हॉस्पिटलकडे न्यायला निघालो, पण बाबांनी माझा हात घट्ट धरला आणि खुणेनेच गाडी थांबवायला सांगितली. आम्ही शेताच्या बांधावर होतो. बाबांनी शून्यात नजर लावली आणि म्हणाले की समीर, हा माझ्या आयुष्याचा शेवटचा प्रवास आहे आणि मला तो माझ्या जमिनीवरच संपवायचा आहे. मी रडत होतो, ओरडत होतो की बाबा, मला सोडून नका जाऊ. मला तुमची अजून खूप गरज आहे. मला अजून बरंच काही शिकायचं आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. ते म्हणाले की मुलगा जेव्हा बापाच्या फाटक्या कपड्यांची लाज सोडून त्याच्या कष्टाचा आदर करायला शिकतो, तेव्हाच तो खरा पुरुष होतो. तू आज तो झालायस आणि आता मला मरायची भीती वाटत नाहीये. त्यांनी माझ्या हातात ती जुनी कापडी पिशवी दिली आणि सांगितलं की यात माझ्या आयुष्याची शेवटची इच्छा आहे, ती पूर्ण कर. बाबांनी तिथेच त्या अंधाऱ्या रात्री माझ्या बापाच्या देहावर डोकं ठेवून रडत होतो. संपूर्ण गाव तिथे जमा झालं होतं, पण मला फक्त ते शेवटचे शब्द आठवत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ती पिशवी उघडली तेव्हा त्यात एक असा दस्तऐवज होता ज्याने फक्त माझंच नाही तर संपूर्ण गावाचं नशीब बदलणार होतं. पण त्यात माझ्यासाठी एक असा निरोप होता ज्याने मला आयुष्यभर आत्मनिर्भर राहण्याची ताकद दिली. बाबांच्या निधनानंतर संपूर्ण गाव शांत झालं होतं, पण माझ्या मनात विचारांचं वादळ शमत नव्हतं. मी ती जुनी कापडी पिशवी हातात घेतली आणि त्यातला तो दस्तऐवज बाहेर काढला तेव्हा माझे डोळे विस्फारले. कारण ती केवळ जमिनीची कागदपत्र नव्हती, तर बाबांनी त्यांच्या हयातीत गावातील प्रत्येक भूमिहीन शेतकऱ्यासाठी एक ट्रस्ट बनवला होता आणि त्या ट्रस्टचा मुख्य ट्रस्टी म्हणून त्यांनी माझं नाव लिहिलं होतं. त्या पिशवीत एक शेवटचं पत्र होतं ज्यावर रक्ताचे काही डाग होते. कदाचित शेवटच्या क्षणी लिहिताना बाबांना जो त्रास झाला त्याचे ते खुणा होत्या. पत्रात लिहिलं होतं की समीर, मला माहीत आहे तुला शहरातल्या त्या AC केबिनमध्ये आणि सुटाबुटात राहायला आवडतं, पण लक्षात ठेव, माणसाची खरी ओळख ही त्याने कमावलेल्या पैशावरून नाही तर त्याने जपलेल्या माणसांवरून होते. पत्रात पुढे एक धक्कादायक खुलासा होता. बाबांनी लिहिलं होतं की ज्या कंपनीत मी मॅनेजर होतो ती कंपनी ज्या जमिनीवर उभी होती ती जमीन बाबांनी कधीच विकली नव्हती, तर ती फक्त भाडेतत्वावर दिली होती आणि त्याचा करार आता संपला होता. याचा अर्थ असा होता की आता त्या करोडोंच्या इमारतीचा आणि कंपनीचा खरा मालक मी होतो. पण बाबांनी तिथे एक अट घातली होती. त्यांनी लिहिलं होतं की जर तुला ही मालमत्ता हवी असेल तर तुला शहरातली ती नोकरी सोडून पुढची 5 वर्षे गावात राहून या मातीची सेवा करावी लागेल, आणि जर तू हे केलं नाहीस तर ही सर्व संपत्ती अनाथालयाला दान केली जाईल. मला आता समजलं होतं की बाबांनी मला हॉटेलमध्ये तो धडा का शिकवला होता. त्यांना पाहायचं होतं की मी अजूनही त्या खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावतोय की मला माझ्या मुळांची किंमत कळालीये. मी विचार करत असतानाच गावातल्या लोकांचा एक गट तिथे आला. त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल खूप आदर होता, जो मला शहरात कधीच मिळाला नव्हता. त्यांनी सांगितलं की बाबांनी गेल्या 20 वर्षात गावातल्या 50 मुलांच्या शिक्षणाचा खर्च चोरून उचलला होता आणि आज ती सर्व मुलं मोठी होऊन शहरात मोठ्या पदावर आहेत. मला माझ्या बापाची उंची आता कळत होती. तो फक्त एक शेतकरी नव्हता, तर तो एक असा महान माणूस होता ज्याने स्वतः फाटकी धोतरं नेसून इतरांच्या आयुष्यात सुटाबुटाची स्वप्न पेरली होती. तेवढ्यात माझ्या फोनवर एक शेवटचा मेसेज आला. तो रियाचा होता. तिने ऐकलं होतं की मी आता त्या मोठ्या जमिनीचा मालक झालो आहे. तिने लिहिलं होतं की समीर, आपण पुन्हा सगळं सुरू करू शकतो का? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला त्या मेसेजची घृणा वाटली. मी फोन तिथेच एका दगडावर आदळून फोडून टाकला.
कारण ज्या नात्याला माझ्या बापाच्या फाटक्या कपड्यांची किंमत कळली नाही, त्या नात्याची माझ्या आयुष्यात आता कोणतीच जागा नव्हती. मी ठरवलं की मी शहरात परत जाणार नाही. मी त्या ट्रस्टचं काम हाती घेतलं आणि पहिल्याच दिवशी जेव्हा मी बाबांच्या त्या फाटक्या धोतराचा एक तुकडा कापून माझ्या हातावर बांधला, तेव्हा मला जी ताकद मिळाली ती कोणत्याही महागड्या घड्याळाने किंवा सूटने दिली नव्हती. पण शांतता ही फक्त वादळापूर्वीची असते असं म्हणतात. तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी शेतात गेलो, तेव्हा तिथे काही सरकारी अधिकारी आले होते, ज्यांच्या हातात एक नवीन नोटीस होती. त्या नोटिशीनुसार बाबांनी ज्या जमिनीचा ट्रस्ट केला होता, ती जमीन एका जुन्या वादात अडकली होती आणि ती सोडवण्यासाठी मला एका अशा व्यक्तीची मदत लागणार होती, जिने माझ्या आयुष्यात सर्वात मोठा विश्वासघात केला होता. सरकारी अधिकाऱ्यांच्या त्या नोटिशीने माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकवली, कारण त्या कागदावर स्पष्ट लिहिलं होतं की या जमिनीचा मूळ मालकी हक्क वादात आहे आणि तो सोडवण्यासाठी माझ्या आईच्या माहेरच्या बाजूच्या एका वारसाची संमती आवश्यक होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझे सख्खे मामा होते, ज्यांच्याशी बाबांनी गेल्या 25 वर्षांपासून एक शब्दही बोलला नव्हता. आईच्या निधनानंतर मामांनी आमच्यावर काही खोटे आरोप करून बाबांना कोर्टाची पायरी चढायला लावली होती आणि तेव्हापासून बाबांनी त्यांचं नाव घेणंही सोडून दिलं होतं. आज मला कळलं की बाबांनी त्या पिशवीत माझ्यासाठी जो संघर्ष ठेवला होता, तो केवळ पैशाचा नव्हता, तर तो नाती पुन्हा सांधण्याचा आणि जुन्या जखमा भरून काढण्याचा एक मार्ग होता. मला मामांकडे जाणं भाग होतं, कारण त्याशिवाय या जमिनीचा आणि गावातील त्या गरीब शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार नव्हता. मी शहरातल्या एका छोट्या वस्तीत पोहोचलो, जिथे माझे मामा आता एका पडक्या घरात राहत होते. एकेकाळी श्रीमंतीत लोळणारे माझे मामा आज दारिद्र्यात दिवस कंठत होते, हे पाहून मला धक्का बसला. मी जेव्हा त्यांच्यासमोर उभा राहिलो, तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक उपहासात्मक कटाक्ष टाकला आणि म्हणाले की काय रे समीर, बापाची जमीन वाचवायला आज मामाची आठवण आली का? मी शांत होतो, कारण मला बाबांनी शिकवलं होतं की जेव्हा आपण मोठ्या कार्यासाठी निघतो, तेव्हा स्वतःचा अहंकार घरी ठेवून निघावं लागतं. मी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आणि विनंती केली की त्या कागदावर सही करा, जेणेकरून गावातील लोकांचं भलं होईल. पण मामांनी एक अट घातली, जी ऐकून माझं रक्त सळसळलं. ते म्हणाले की मला या जमिनीचा अर्धा हिस्सा हवा आहे किंवा त्या बदल्यात 2 कोटी रुपये दे, तरच मी सही करेन. मला कळलं की माणूस कितीही संकटात असला तरी त्याची हाव मरत नाही. मी तिथून बाहेर पडलो आणि विचार करू लागलो की बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. मला आठवलं की बाबांनी त्या जुन्या डायरीत एका पानावर लिहिलं होतं की आयुष्यात जेव्हा एखादा अडथळा येईल, तेव्हा तो ओलांडण्यापेक्षा तो अडथळा निर्माण करणाऱ्या माणसाचं मन ओलांडून पहा. मी पुन्हा मामांकडे गेलो, पण यावेळी मी रिकाम्या हाताने गेलो नव्हतो. माझ्याकडे बाबांची एक जुनी रेकॉर्डिंग होती, जी त्यांनी खूप वर्षांपूर्वी आई आजारी असताना केली होती. मी ती रेकॉर्डिंग मामांना ऐकवली. त्यात माझी आई मरण्यापूर्वी मामांचं नाव घेत होती आणि म्हणत होती की माझ्या भावाला माफ करा, तो स्वभावाने वाईट नाहीये, फक्त परिस्थितीनं त्याला तसं बनवलंय. त्या ऐकल्यावर मामांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांचा तो पैशाचा माज त्या एका ऑडिओ क्लिपमुळे वाहून गेला. त्यांनी माझ्याकडे न बघता त्या कागदावर सही केली आणि म्हणाले की समीर, तुझ्या बापाने मला कधीच माफ केलं होतं, पण मीच स्वतःला माफ करू शकलो नाही. मला तुझे पैसे नकोत, फक्त मला एकदा तुझ्या बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊ दे. मी मामांना सोबत घेऊन गावी आलो आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने विजयाची जाणीव झाली. जमिनीचा प्रश्न सुटला होता, ट्रस्टचं काम सुरू झालं होतं आणि ज्या कंपनीने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला होता, त्या कंपनीचे मालक आता कायदेशीर कचाट्यात अडकले होते. रियाने मला पुन्हा एकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी मी तिचा नंबर कायमचा ब्लॉक केला होता. आता मला कोणाच्याही मान्यतेची किंवा प्रेमाची गरज नव्हती, कारण माझ्या पाठीशी माझ्या बापाचे संस्कार आणि गावकऱ्यांचा आशीर्वाद होता. मी ठरवलं की आता इथूनच माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची. गावात एक मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता, जिथे मला त्या ट्रस्टचं उद्घाटन करायचं होतं. संपूर्ण गाव सजलं होतं, पण माझ्या मनात एकच खंत होती की हे सगळं पाहायला आज माझे बाबा हजर नव्हते. उद्घाटनाच्या दिवशी मी पुन्हा एकदा तोच 2 लाखांचा इटालियन सूट घातला, जो मी हॉटेलमध्ये घातला होता. पण यावेळी त्या सुटावर मी बाबांचं ते फाडकं उपरणं मिरवत होतो, कारण मला आता त्या सुटाची लाज वाटत नव्हती, तर त्या उपरणामुळे मला माझा स्वाभिमान गवसला होता.
मी स्टेजवर गेलो आणि माईक हातात घेतला. तेव्हा समोरच्या गर्दीत मला एक अशी व्यक्ती दिसली जी पाहून मी सुन्न झालो. ती व्यक्ती म्हणजे रिया होती, जी तिथे एका पत्रकाराच्या वेशात आली होती. तिला वाटलं होतं की ती पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात शिरकाव करेल, पण तिने जेव्हा पाहिलं की मी आता तो जुना समीर राहिलो नाहीये, तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मी भाषणाला सुरुवात केली आणि सांगितलं की आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या बापाच्या त्या फाटक्या धोत्रामधल्या खंबीर मनामुळे आहे. मी घोषणा केली की ही सर्व जमीन आता गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मालकीची असेल आणि त्यावर कोणा एकाची हुकूमत नसेल. हे ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मला पहिल्यांदाच जाणवलं की संपत्ती वाटल्याने कमी होत नाही, तर ती वाढते. पण कार्यक्रमाच्या शेवटी एक अशी घटना घडली ज्याने मला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं. एका लहान मुलाने येऊन माझ्या हातात एक पाकीट दिलं, ज्यावर कोणाचंही नाव नव्हतं. मी ते पाकीट उघडलं आणि त्यात जे होतं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला, कारण त्यात एक जुनी चावी होती आणि एक पत्ता होता, जो एका बँकेच्या लॉकरचा होता, जे लॉकर बाबांनी माझ्यासाठी एका परदेशातल्या बँकेत उघडून ठेवलं होतं. आणि त्यात काय होतं हे आता मला पुढच्या भागात कळणार होतं. पण त्या क्षणी मला जाणीव झाली की माझ्या बापाने माझ्यासाठी फक्त जमीन किंवा घर ठेवलं नव्हतं, तर त्याने माझ्यासाठी एक असं रहस्य सोडलं होतं जे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला आव्हान देणार होतं. मी त्या रात्री विचार करत राहिलो की अजून काय बाकी आहे. जोपर्यंत मी त्या लॉकरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नव्हतं. आणि म्हणूनच मी ठरवलं की आता हा शेवटचा लढा मी देणार आहे. मी त्या रात्री डोळ्याला डोळा लावला नाही, कारण त्या लॉकरच्या चावीने माझ्या मनात अनेक शंकांना जन्म दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परदेशातील त्या बँकेच्या मुंबईत असलेल्या शाखेत पोहोचलो. माझ्या हातात ती जुनी चावी आणि बाबांची काही कागदपत्र होती. बँकेत गेल्यावर तिथल्या मॅनेजरने मला एका सुरक्षित तळघरात नेलं. त्या लोखंडी कपाटाचं लॉक उघडलं आणि जे बाहेर आलं ते पाहून माझ्या मेंदूचा ताबाच सुटला असं मला वाटलं. त्या लॉकरमध्ये सोन्याची नाणी किंवा हिरे नव्हते, तर तिथे फक्त एक जुनं मळकट धोतर होतं आणि त्या धोतराच्या आत गुंडाळलेली एक लहान डायरी आणि काही काळ्या पांढऱ्या फिती होत्या. मी त्या फिती पाहिल्या तेव्हा मला कळलं की या फिती म्हणजे माझ्या जन्मावेळचे पुरावे होते. मी ती डायरी वाचायला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्याचं सगळं सत्यच बदलून गेलं. त्या डायरीत लिहिलं होतं की समीर, तू माझा रक्ताचा मुलगा नाहीस. 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा गावात मोठा पूर आला होता तेव्हा एका वाहून गेलेल्या झोपडीतून मी तुला वाचवलं होतं. तुझे खरे आईवडील कोण होते हे मला कधीच कळलं नाही, पण त्या दिवशी मी ठरवलं होतं की तुला या जगातील सगळं सुख द्यायचं. मी स्वतः फाटकी धोत्र नेसली जेणेकरून तुला महागडे कपडे घालता येतील. मी अर्धपोटी राहिलो जेणेकरून तू शहरातल्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवू शकशील. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं की ज्या दिवशी तुला तुझ्या बापाच्या फाटक्या कपड्यांची लाज वाटेल त्या दिवशी समजून घे की माझा संगोपन चुकलंय, पण ज्या दिवशी तू त्याच कपड्यांचा आदर करशील त्या दिवशी तू खऱ्या अर्थाने माझा मुलगा होशील. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या माणसाला मी स्वतःचं रक्त समजून त्याचा अपमान केला होता, त्याने रक्ताचं नातं नसतानाही माझ्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य जाळून टाकलं होतं. हॉटेलमध्ये बिल भरण्यासाठी काढलेले ते पैसे प्रत्यक्षात त्याच्या म्हातारपणाची एकमेव पुंजी होती, जी त्याने माझ्या इज्जतीसाठी क्षणात खर्च केली होती. मी ते मळकट धोतर छातीशी धरलं आणि तिथल्या तिथे जोरात रडलो. रिया, तिची श्रीमंती, माझी ती मॅनेजरची नोकरी, माझा तो अहंकार, हे सगळं त्या फाटक्या कापडासमोर किती खुजं होतं याची मला जाणीव झाली. मी बँकेतून बाहेर आलो तेव्हा माझं चालणं बदललं होतं. माझ्या नजरेत आता एक वेगळीच चमक होती. मी थेट गावात गेलो आणि बाबांच्या समाधीपाशी बसलो. तिथे मी एक शपथ घेतली की इथून पुढे मी कोणत्याही सुटाबुटात राहणार नाही, तर मी बाबांसारखंच साधं आयुष्य जगून या मातीची सेवा करेन. मी गावातील त्या ट्रस्टच्या माध्यमातून एक भव्य रुग्णालय उभारलं, जिथे गरिबांवर मोफत उपचार केले जातील, जेणेकरून बाबांसारख्या कोणाही बापाला पैशाअभावी आपला आजार लपवावा लागणार नाही. रियाने मला भेटण्याचा शेवटचा प्रयत्न केला. ती हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आली होती, पण मी तिच्याकडे साध्या नजरेनेही पाहिलं नाही. तिला आता कळलं होतं की तिने फक्त एका श्रीमंत मुलाला नाही, तर एका महान बापाच्या वारसाला गमावला आहे. आज मी शेतात काम करतो, अंगावर साधं धोतर असतं, पायात चप्पल नसते, पण रात्री जेव्हा मी शांतपणे झोपतो तेव्हा मला जाणवतं की बाबा कुठून तरी माझ्याकडे बघून कौतुकाने हसत आहेत.
ज्या मुलाला बापाच्या फाटक्या कपड्यांची लाज वाटली होती, तोच मुलगा आज त्याच फाटकीतल्या महानतेचा वारसा अभिमानाने मिरवत आहे. आज माझ्याकडे करोडोंची संपत्ती आहे, पण माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान ती जुनी कापडी पिशवी आणि बाबांचं ते फाटकं धोतर आहे, कारण त्या एका कपड्याने मला माणूस म्हणून जगण्याची किंमत शिकवली. आता मी पीडित नाही, तर मी एक जग जिंकलेला योद्धा आहे, ज्याने स्वतःच्या अहंकाराचा बळी देऊन माणुसकीचं साम्राज्य उभं केलंय. समाजात वावरताना आज अनेक समीर दिसतात, ज्यांना आपल्या आईवडिलांच्या साधेपणाची लाज वाटते. पण मला सांगावंसं वाटतं की ब्रँडेड कपडे तुमची किंमत वाढवू शकतात, पण तुमचं मूल्य फक्त तुमचे संस्कारच ठरवू शकतात. ही कथा आवडली असेल तर आपल्या आयुष्यातील त्या फाटक्या धोत्रासारख्या साध्या पण महान माणसांचा आदर करायला शिका.